नमस्कार. आईचे किचन या चॅनलवर तुम्हा सर्व ऑनलाईन फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे. आज आपण घरीच स्वादिष्ट टमॅटो केचप बनवणार आहोत. मी मंडईतनं उत्कृष्ट 1 नंबर टमॅटो आज मला मिळाले आहेत बरं का, ते घेऊन आले मी. आता ते कुकरला मी 3 शिट्या काढत आहे. 3 शिट्या काढून झाल्यानंतर ह्याच्यावरची जी साल आहे ही साल सगळी आपण काढून घेणार आहे आणि आतला जे गाभा आहे तो तसाच आपण यूज करणार आहे. केचप करता 4-5 लाल मिरच्या, लवंगा 7 ते 8, मिरे 7-8 आणि मी ठेचा घेणार आहे. कांदा 1, लसणाच्या 10-15 कुड्या. आता हे आपण साल काढून झालेलं जे टमॅटो आहे एका छोट्या कुकरमध्ये ते मी घेत आहे. आता ह्या टमॅटोसोबतच का नाही मोहरी 2 चमचे कच्ची मोहरी टाकायची, 1 मोठा कांदा चिरलेला आणि 10 ते 15 लसणाच्या कुड्या चांगले ठेचून घेऊन त्याही ह्यासोबत आपण ह्या टमॅटोतच टाकायचे आहेत. आता हे 4-5 लाल मिरची, मिरे 7 ते 8 आहेत, लवंगा 7 ते 8 आणि अर्धा इंच आलं मी खिसून घेतलेलं आहे, ते पण मी ह्यात घालत आहे. हे स्वादानुसार नमक घातल्यानंतर आपण ह्यात 200 ग्रॅम साखर घालणार आहे. साखर अगर गुळ तुम्ही काहीही घालू शकता. आता हे सगळं मिश्रण आपण चांगले 5 ते 7 मिनटासाठी शिजू द्यायचं आहे. हे व्हाईट व्हिनेगर आहे, हे 2 टोपणं म्हणजेच 3 चमचे 3 टेबलस्पून ह्यात मी व्हाईट व्हिनेगर 3 घालत आहे. ते सगळं मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं. गार झाल्यानंतर ते मिक्सरला लावून घ्यायचं आपण. ते अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर असे हे टमॅटो केचप घरीच तयार होते. दुसऱ्या भांड्यात आता हे कुकरमधलं मी थोडंसं राहिलेलं आहे ते शिजलेलं टमॅटोचं काढून घेते आणि ह्याच कुकरवरती आता मी एक चाळण ठेवते मोदकाची आणि ग्राइंडरला आपण जे मिश्रण लावून घेतलं आहे ते ह्यात आता आपण व्यवस्थित चाळून घेऊया. बघू शकता किती चांगला कलर आला ह्याला. आता ह्याला आणि थोडा लाल रंग यासाठी मी ह्यात बीटरूट घालणार आहे. 4 तुकडे 4च पीस घालणार, म्हणजे कसं एकदम ते स्वास्थ्यासाठी उत्तम आहे आणि त्याचा कलर पण उत्तम येईल मग. आणि आता हे सगळं मिश्रण आपण असं एका चमच्यानं असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे वर चोरा जे असेल ते राहते आणि मीठ जे असते प्युरी ती खाली सगळी पडते. आता हा प्लॅस्टिक चमचा मी वापरला आहे, म्हणजे हे सगळं मिश्रण गार आहे म्हणून. कोणत्याही गरम पदार्थात प्लॅस्टिक वापरायचं नाही. हे पूर्णपणे थंड झालेलं आहे म्हणून मी प्लॅस्टिक चमचा वापरत आहे. पाहू शकता आता आपली सगळी प्युरी खाली पडली. आता हे थोडंसं बीटरूट घालून मी काय करते, जी चाळणीत राहिलेला आहे हा मसाला पण बीटरूटसोबत मिक्सरला बारीक करून घेतो. ह्यात आता आपण लवंग मिरे घातले ते थोडं राहायची शक्यता असते बरं का, ते पण आणि आता ग्राइंडरला लावते म्हणजे सगळं मिश्रण आपलं बारीक होऊन जाईल. आता ह्या मिक्सरच्या भांड्यात बीटरूटसोबत हे चाळणीत राहायला जो चोथा आहे हा पण मी घालत आहे आणि थोडा त्यातला अंश आपण काढून घेऊया. पाहू शकता कलर आता कसं झाला त्याचा बीटरूटमुळं लाल भडक. आता हे परत चांगलं व्यवस्थित चाळणीनं हे असं आपण याला ढवळत राहूया. म्हणजे चोथा आता उरलेला असेल तो मी एका प्लेटमध्ये घालून वाळवते. आमटी भाजीत घालता येते ते पण टाकायचं नाही. थोडासा चोथा उरते 2-3 टेबलस्पून, तो पण तुम्ही एका प्लेटला तेल लावून वाळवून घ्या. आमटी आणि भाजीत तुम्ही ते छोटे पीस टाकू शकता 1 टेबलस्पून. आता हे असं उत्तम ते ढवळत राहायचं आहे आणि आपलं केचप आता जवळपास तयार होत आलेलं आहे. मी एक काचेची बरणी स्वच्छ घासून धुवून पुसून ती उन्हाळा लावलेली आहे. हे असं खालनं पण आपण व्यवस्थित चाळण स्वच्छ करून घ्यायची. आता हे मिश्रण परत एकदा आपण
3 ते 4 मिनिटासाठी परत एकदा चांगलं उकळून घ्यायचं, म्हणजे मग शिजते ते. त्यात पाण्याचा थेंब किंवा असं उष्टखरकटा चमचा घातला की लगेच बाद होते. जर हे तुम्हाला 1 महिना 2 महिने टिकवायचं असलं तर सगळी स्वच्छतेची काळजी घ्यावी लागेल. काचची बरणी मी धुवून उन्हाळा लावलेली आहे आणि त्यात हे मिश्रण आपण भरून ठेवणार आहे. एवढा चौथा आपण राहिला आहे, अगदी थोडा पाहू शकता तुम्ही. साधारण ते 1 ते 1.5 किलो हा टोमॅटो होता. 200 ग्रॅम साखर अगदी योग्य रीती ह्यात पडलेली आहे. 200 ग्रॅम गूळ पण तुम्ही घालू शकता आणि जर हेल्दी होते. साखरेपेक्षा गूळ कधी पण चांगला. बघा हा कलर. आता आपण परत एकदा हे 3 ते 5 मिनिट 3-4-5 मिनटं असं व्यवस्थित ह्याला हे शिजवून घ्यायचं, म्हणजे त्याचा थिकनेस हे आणखीन थोडं जाड, म्हणजे ह्यातलं पाणी जेवढं असेल समजा भात जरी टमाटरचं पाणी असेल ते सुद्धा आटून गाढं म्हणजे हे तयार होते. आता हे जर कसं फ्लो पडते की नाही, थोड्या वेळाने बघा तुम्ही ते किती घट्ट होते. जसे शिजत जाईल तसं हे घट्ट होते. आता हे एका प्लेटला मी तेल लावत आहे आणि हे जे चोथा राहिलेला आहे आपला तो सगळा असा पसरून त्याला वाळवून 3-4 दिवस वाळवलं की हे चांगलं बर्फीसारखं तयार होते. बघा हे कसं शिजायला लागले. असं उत्तम ह्या चटका मारून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर बदलून भरायचं आहे. तुम्हाला जर माझ्या ही टोमॅटो केचपची रेसिपी आवडली असेल तर ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा आणि केवढं होता होईल तेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता आपण हे एका बरणीत भरून घेऊया. कसं ते किती घट्ट झाले बघा. हे ब्रेडसोबत, भाकरीसोबत, चटणी काय तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, तुम्ही काय पण इडली केली कशासोबत पण तुम्ही हे केचप खाऊ शकता. एक वेळा नक्की ट्राय करा. धन्यवाद.